नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बरं आहे का? तर बघा 2-3 दिवस झालं बघा मी आजारीच आहे. झोपून आहे बघा, झोपून अक्षरशः का आता पण ना झोपतच होती, झोपलीच होती. मग म्हणलं चला एखादा व्हिडिओ तर बनवूया. काय चक्करच आल्यागत होते बघा, असं उभारलं का चक्करच आल्यागत होते, डोळ्याला अंधारा अंधारा येते. त्यानं असं काय बोलायचं म्हणलं ना इथपर्यंत असं म्हणजे हे होते, उलटी आल्यासारखं होते बघा, म्हणजे मळमळ मळमळ करते. आणि काही गावडी तर झोपली तर झोपू पण दे नाही, ती किली 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 किली. अरे मी बोलायली हा, एवढं पण येड्यागत करून ये कसलं हातावर केला. आज कितवा दिवस आहे? तिसरा दिवस आहे ना, 12वा तिसरा दिवस आहे. काल 1, आज 2 आणि आलेले 3. आलेल्या दिवशी तर निलेश भाऊच्या इकडून आलेल्या दिवशी तर जेवणच केलं नाही बघा, जेवूच वाटलं नाही. आणि त्यातनं जास्तच ही झालं बघा, काय म्हणते ते असं औषध पण आल्यागत झालं. त्या दिवशी काय की जीवच वाटला नाही, एसटीचा ते त्रासच सहन होत नाही बघा, अशा उलट्या आल्यागत झालतं बघ. काय किलकिल किलकिल लावली जा, अरे गोप बसा की रे बाबा नो. मग परत त्या दिवशी पण नुसता भातच केला बघा, आणि परत सकाळ उठून पण भात आणि आमटीच केली. उभाच राहा वाटत नाही गेले, आणि ती गॅस त्या किचन वाट्यावरनं खाली घेता येत नाही बघा. आणि संध्याकाळी तर परत लईच जामच झाली बघा, अंग असं थरथर थरथर कापायला लागलं. मग कृष्णानंच भात केलता नुसता, आला का वाटीत घेऊन या. आणि ती पुन्हा मोहिनीने बुंदी दिली, त्यातली काय थोडी खाल्ली तेव्हा त्याचा रुद्रा घेऊन आलाय कागद नाचवत. आणि भातच केला बघा रात्री पण. ते भात कृष्णानं चिखलासारखा भात केला. मी तुम्हाला वाटलं तरी तर थोडंसं शूटिंग दाखवते बरं का, मी काढलं होतं रात्री. खावं वाटत नव्हतं पण काय बळबळ तेवढंच भाताचं. भात आणि ती तसली आमटी केली, छान केली ती आमटी खोबऱ्याची. आणि मग खाल्लं, तोंडात चव आली तेवढीशीच थोडी. कढीपत्ता, खोबरं, असं कोथिंबीर ती करून म्हणजे मस्त अशी केली बघा, खाल्ली तेवढीच. मग आता झोपलेली पोर काही तर झोपूच दे नाही, ती काव 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 काव. पण कूलर फॅन चालू आहे तर फॅन काय माहिती ते गरमले लागते म्हणून तो कूलर आहे दिवसभर. मग इथं सगळीजण येऊन बसतो कूलर जवळ, गार हवा मारते आपलं. आणि दवाखान्यात पण जा वाटत नाही बघा, लय सकाळी तर एवढं काय की अंगच असं लई झालंय, उठू पण वाटत नव्हतं. मग सकाळी उठून बघा चपाती आणि काय ती डाळीची, मटकीच्या डाळीची आमटी बनवली. जेवायचं तर मुळावर आलंय बघा, तेवढा स्वयंपाक केला, उभाच वाटेना. मग अजून परत येऊन इथं लोळत बसले हातरून करून. हा बुंदी आणून खायला लागलाय, दाखवत तर बुंदी सारखं 4 काल पण दिवसभर खात बसले होते, आज पण छान लागते ना. नाही जरा कडक हे झाले आता, 2-3 दिवस झाले. मग हाडकली चांगली. छान लागते, छान लागायली की. आता उठून बसले का खायला नाही पळाला, आता खातोय. काल पण खाल्ली बुंदी इथं झोपलेली अशी, आणि इथं सगळी बुंदी सांडून गेला, सगळ्या मुंग्या गोळा झाल्या त्याला. आता पण खा सगळ्या घरात कर. दिवस मावळस तर एवढं घर घाण करते ती ना, एवढं स्वच्छ फरशी ती पुसून घेतली बघा कृष्णानं आमच्या. आणि दिवस मावळच तर रुद्रा काय करतोय, सगळं घाण घर करतोय, सगळं घाण, सगळा कचरा, कागद, पाणी सांडतोय बाहेर. दारात थोडीशी माते तो का आला लगेच ठेवून. काय त्या पोराचं मनच स्थिर नाही, 2 घास खाल्लं गेला ठेवून आला. लय अवघड आहे त्या रुद्राचं आमच्या. लय अभ्यासाच्या नावानं बॉम्ब आई मारायला लागली तरी त्याला समजना.
मरू दे का रुद्र आईला होय र. दवाखान्यात चल म्हणून आम्हाला काय नाही या. जेवण करत म्हणत नाही हा. काल पण दिवसभर उपाशी झोपली तर मला तो जेव पण म्हणला नाही. माझी मी संध्याकाळी जेवली स्वतः हा. आता पण मला उठू वाटत नाही. उठायला लागलं का चक्कर येते. मला दवाखान्यात तर चल म्हण की लागा हा. मुरुदी आईला होय. काय म्हणला सकाळी सकाळी काय म्हणला हा. नाटक करतोय निसता. रुद्रा तुला माझा मार खाशील बर का तुला सांगायली. हो काल तिथं काच कुणी टाकली होती दारात. तसलं बोबड बोलू नको मला. काय इथं दारात माझ्या कसली पायात घुसली मी बाहेर गेल्यावर माहितीये का तुला. हो बघ अयो कसलं दुखायला ती काच घुसलेली. पण बरा आदर पाय असा केलता नाही तर अजून जरा वजन टाकलं असतं ना मग तर वरच गेली असती. तीच घुसली असते. असे बाटलीची काच होती. बाटलीची औषधाची बाटली. कसं तुला करावं तू रे. तुला सरकीत बाटली या लागते त्या. रे बाबा आता देवाला काय त्यात मध्ये घ्यायचं हा. खोट तर एक नंबर बोलतोय बघ तो. देवाला मध्ये घेतल्यावर आपलं शब्द मिटतंय. देवाला मध्ये खोट तर एक नंबर बोलायला लागलाय तो. जा की मला जेवायला तर आणचं सावय चपाती भाजी हा. आणखी जेवायला जा. पाणी ग्लास मध्ये चपाती एक आणून थोडीशी भाजी घेऊन ये जा. उठ वाट नाही आलं. खाल्लं तर अवसनेला अंगात नाही तर काय. आणतो का ए खाऊ नको ती बर्फ गोळा काय. बस घरात गप द्यावा द्यावा करत. आजारी पडल्यावर काय चांगला पण नसतं त्या माणसाचा. बर्फ गोळा आलाय बघा इथं दारात. आणू नको रे आजारी पडतो. अजिबात जाऊ नका बाहेर.